गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। विचारसागर रहस्य तरंग 6 हेडिंग 11 जागृत पदार्थोत्पत्तीस देश काल कारण नाहीत म्हणून ते मिथ्या आहेत. आलं लक्षामध्ये? शिष्याने प्रश्न विचारला होता किंवा जागृत पदार्थांची आणि स्वप्न पदार्थांची मुळीच विलक्षणता नाही, हे कसं काय? श्रीगुरु म्हणतात, जसं देशकाल सामुग्री वाचून स्वप्नामध्ये हस्ती पर्वताधिक उत्पन्न होतं, तिथं काही देश नाही कालही नाही, म्हणून मिथ्या आहेत. तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देश काल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न, जसे हे पदार्थ उत्पन्न होतात ना कुठं स्वप्नामध्ये, तसेच ब्रह्माच्या ठिकाणी हे देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. आकाशादी म्हणजे पंचमहाभूत, म्हणून मिथ्या आहेत ते. स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत. स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालही नाहीत. लक्षात आलं का? कारण ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचं नावही नाही. सूत्रभाष्यकारानेही देशकालाची उत्पत्ती सांगितलेली नाही. कधीन काय त्याचं काही प्रमाण नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्रभाष्यकारांचा हा अभिप्राय आहे की देशकाल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते, म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. देशकाल कुठे झाला, कधी उत्पन्न झाले नाही सांगता येणार. देशही नाही, त्याला कालही सांगता येत नाही. नाही म्हणून नाही भरव असं म्हटलं ना, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बस सांगताच येत नाही ना, कधी काय घडेल ते. 12वर हेडिंग लक्षात आलं का? मधुसूदनाच्या मताने जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याची शंका व समाधान. आता शिष्यवंत महाराज अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वती स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहेत असं सांगितलं. याचा अर्थ असा आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून म्हणजे ईश्वरापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होत ईश्वरापासून, आणि नंतर त्या देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. त्या देशकालापासून यावरून योग्य देशकाल सामुग्रीपासून झालेला आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणता येईल? मधुसूदनाचं मत आहे.
श्रीगुरु म्हणतात मधुसूदन स्वामीचा माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशादी नंतर होतात. त्यामुळे देशकाल व आकाशादी प्रपंच यात कार्यकारण भाव आहे. असा काही अभिप्राय आहे का? नाही. तसा अभिप्राय असणं संभवनीय नाही. काय लक्षात आलं का? काय म्हणतात ते की माया विशिष्ट परमात्म्यापासून म्हणजे ईश्वरापासून देशकाल प्रथम उत्पन्न होतात आणि आकाशादी नंतर. म्हणजे देशकाल झाले कारण आणि आकाशात झाले कार्य, असं होईल की नाही? त्यामुळे देशकाल व आकाशादी प्रपंच यात कार्यकारण भाव आहे असा अभिप्राय कुठे आहे त्यांचा? नाही. व तसा अभिप्राय असणं संभवनीय नाही. तसं मानण्यात अडचण काय येते ती बघा. भूतकालामध्ये ते जे उत्पन्न होते त्याला प्रथम किंवा पूर्व असं म्हणतात आणि भविष्य काळात जे उत्पन्न होते त्याला उत्तर किंवा पश्चात असं म्हणतात. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाली देशकाल उत्पन्न होतात. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचं अधिष्ठान होता असं म्हणावं लागेल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, काल उपहित परमात्मा कालाची उपाधी ज्याला लागलेली आहे असा परमात्मा कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्वकालाची अपेक्षा असते. काय? जसं भविष्य कालाला वर्तमान, वर्तमानाला भूत, तसा काल तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. तो कालातीत आहे. म्हणून आकाशादिकाहून पूर्वकाली देशकालादिक होतात असा मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काढणं म्हणजे आपलंच अज्ञान प्रकट करणं. लक्षात आलं? मधुसूदन स्वामीचा अभिप्राय असा आहे की जसा भूतभौतिक प्रपंच प्रतीत होतो तसेच देशकालही प्रतीत होतात. लक्षात येतं का? जसा देशकाल प्रतीत होतो भूतभौतिक प्रपंच प्रतीतीला येतोय ना, तसं देशकालही प्रतीतीला येतात. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नसतो. म्हणजे अनात्म पदार्थ जेवढे आहेत, आत्मा सोडलं की बाकी सगळं काय आहे? अनात्मा आहे. आणि ते कधी नित्य शक्यच नाही. म्हणून देशकालही नित्य नाही आणि न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही. म्हणून आकाशादिकाप्रमाणे देशकालादिकांची प्रतीती होते इतकंच सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. पूर्वकाली एक काल उत्पन्न होतो आणि उत्तरकाली आकाशादी उत्पन्न होतात असा पूर्वोत्तर भाव म्हणजे देशकाल व आकाशादी सृष्टी यांच्यामध्ये कार्यकारण भाव सांगण्याचं मनोगत असणं शक्य नाही. शिवाय हे देशकाल मायेचे परिणाम आणि चैतन्याची विवर्त आहे. सगळंच मायेचा परिणाम आहे म्हणा. हे सगळं मायामयच आहे. माया कार्य आहे सगळं. म्हणून मिथ्या आहे. माया कशी आहे? मिथ्याच आहे. आणि माया कार्य कसं असेल? मिथ्याच. शिवाय देशकाल मायेचा परिणाम. देशकाल कोणाचा परिणाम आहे? माये. आणि चैतन्याचा विवर्त. असावं एक आणि भासावं एक. विवर्त म्हणजे लिहून ठेवाय आपल्याकडे.
असावं एक आणि भासावं एक, विवर्त. म्हणजे लक्षात येत नाही चुकून लिहि. विवर्ताच्या खाली कोण करायचं, बाजूला लिहायचं. मायेचा परिणाम चैतन्याचा. तो कोणाचंच कारण होत नाही. लक्षात आलं का? तो कोणावर म्हणून देशकालाना आकाशादी प्रपंचाची कारणता घडत नाही. स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात का क्रमाक्रमाने? अगोदर बाप नंतर मुलगा असं होतं का? त्याला युगपत म्हणतात. युगपत दोन्ही एकदमच उत्पन्न होतात स्वप्नामध्ये, युगपत त्याला म्हणतात. त्याप्रमाणे देशकाल सहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही. अगोदर अगोदर नंतर नंतर असला प्रकार नाही. म्हणून कार्यकारण भाव नाही. कार्यकारण भाव नाही. आत्मज्योती घरी काहीच नाही. हे सगळं मिथ्या आहे ना. याला म्हणतात अनात्म. आत्मा सोडला की बाकी सगळं अनात्म. हे कळणं त्याला विवेक म्हणतात. आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय आहे, अनात्म काय आहे हे कळण्याला विवेक म्हणतात. लक्षात येतं? आता 13 हेडिंग. जागृत पदार्थाला देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. पुन्हा अंदाज गोंधळ. शिष्यवंत महाराज, काही पदार्थ काही देशात व काही काळात उत्पन्न होतात. जसं भात कोकणात, ज्वारी देशावर, आंबे वैशाख ज्येष्ठात पिकतात. म्हणजे त्या पदार्थाच्या उत्पत्तीला विशिष्ट देशकालाची अपेक्षा आहेच. म्हणजे ते देशकाल त्या पदार्थास कारण आहेत असं झालं. डोकं चालत नाही तो. आपण घरीच ठेवून येतो. तसे सर्वच पदार्थ सृष्टी कालात म्हणजे उत्पत्ती कालात उत्पन्न होतात, प्रलय कालात उत्पन्न होत नाहीत. अशा असता पदार्थ उत्पत्तीला देशकालाची कारणता नाही असं कसं काय म्हणतो? आणलं घोषणात पुन्हा. आता 14 हेडिंग. जागृत पदार्थाला देशकाल कारण नाहीत. पुन्हा ते सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात, अरे ज्या मायेपासून देशकाल प्रपंच याची उत्पत्ती होते, त्या मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणाचा प्रतीत होते. अरे माया जर मिथ्या आहे तर मायेपासून उत्पन्न होणार काय सत्य असेल काय? वास्तविक सर्वांची युगपत उत्पत्ती होते बरोबर. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. स्वप्नात बाप दिसला, आजोबा दिसला, मुलगा दिसला, एकदम उत्पन्न झाले का? क्रमाक्रमाने एकदम युगपत. मग ते देशकाल आहे का तिथं? नाही. हेडिंग 15. तो पुन्हा शंका येतो. देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. काहीतरी करायलाच पाहिजे कुठं ना. शिष्यवंत महाराज, जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही. लक्षात आलं का? जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही. पण त्याचं प्रथम क्षणी आपल्याला बरोबर खरं वाटतं बरोबर. बरोबर आहे. हा एक सिद्धांत आहेच ना. बर, न झालेल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंध्या पुत्राची प्रतीती मानावी लागेल. मग
तरी ती तर होतच नाही, प्रतीती कशी होईल? नाहीच तर. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देशकालाच्या ठिकाणी कारणता माया बलाने प्रतीत होत नाही. हा? हा? होणार नाही. होणार नाही. माया बलाने प्रतीत होणार नाही. आणि प्रतीत जर होते असा प्रत्यक्षाचा अनुभव आहे. माया बलाने प्रतीत होणार नाही आणि प्रतीत तर होते. होते असा अनुभव आहे. आता आपण असं म्हणाल की सर्व प्रपंचाचं कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही, तर असंही आपणास म्हणता येणार नाही. आणलंपर्यंत घोटाळ्यात देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही असंही आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जसं देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे तसं सर्व प्रपंचाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. बरोबर तो पटवण्याचा प्रयत्न करतो. मग फक्त देशकालातच कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असं का व्हावं? शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल. अन्यथा अन्य ठिकाणी अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती. कंस करून ठेवायची. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती होईल. मग देशकाल कारण नाहीत, ब्रह्म कारण आहे. त्या ब्रह्माचे ठिकाणी कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. अन्यथा अन्य ठिकाणी त्याला मान्य नाही. पण जर या ठिकाणी अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रुपयाची उत्पत्ती सांगण्याची खटपट कशाला करतो? तिथलं इथं वाच नाही, कशाला विवरचं वाच लावतात. तिथंही अन्यथा ख्याती मानली म्हणजे सर्व भ्रमस्थली अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरूर राहणार नाही. पण अजून माझं संपलं नाही म्हटलं, आणखी सांग. आता आपण असं म्हणाल की जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. ज्ञेय पर्वत आणि ज्ञान मोहरीचा होईल का? किंवा ज्ञेय मोहरी आणि ज्ञान पर्वताचा होईल का? नाही होणार. अन्य वस्तूचं अन्य रूपाने ज्ञान संभवत. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती अनिर्वचनीय मानली आहे. कारण त्यांच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. पण असं आपणास म्हणता येणार नाही, पण म्हणता येणार नाही. बघा, कारण जपाकुसुमाच्या दृष्टांतात, जपाकुसुम म्हणजे काय? जास्वंदीचं फुल. जपाकुसुमाच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार होतो. जर जास्वंदीचं फुल त्या स्फटिकावर ठेवलं तर ते लाल दिसतो का? लक्षात येतं का काय बोलतो मी? ते जास्वंदीचं लाल फुल जर स्फटिकावर ठेवलं तर स्फटिक कसा दिसतो? लाल. आरशाप्रमाणे काचेप्रमाणे कळण्याकरता. मग तिथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मांडली आहे. काय मांडली? अन्यथा ख्याती. अन्याच्या अन्य ठिकाणी किंवा अन्य वस्तूच्या अन्य रूपाने प्रतीती. याच करता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे
अनिर्वचनीय ख्याती मांडण्याची गरज नाही. आवश्यकता राहणार नाही. असं मला प्रथम पासून वाटत होतं बरं का, ते तुमच्या पुढं प्रगट केलं. आता हेडिंग 16. हा, प्रसंग विशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत. मामा नसला तर कोणाला तरी उभं करावं लागतं. तसा हा प्रकार आहे. प्रसंग विशेषी आणि ख्याती अन्यथा ख्यातीचा स्वीकार. श्रीगुरु म्हणतात, सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असं तू समजू नकोस. जपा कुसुम दृष्टांतामध्ये जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता, फुलावर ठेवलं काय आणि फुल त्याच्यावर ठेवलं काय, फुलाच्या संबंधाने तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होते. म्हणून तिथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मांडण्याची आवश्यकता नाही. अनिर्वचनीय उत्पत्ती होती. मिथ्या का खरं असतं ते नाही. झाली. मानण्याची आवश्यकता नाही. हो, मग नाही म्हणतोय मी. अनिर्वचनीय उत्पत्ती मांडण्याची आवश्यकता नाही, मिथ्या मांडण्याची आवश्यकता नाही, असं त्यांना सांगायचं. याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला पाहिजे. का अन्य वस्तूची अन्य रूपाने प्रतीती लक्षामध्ये. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यवहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. शुक्तीचा आणि रजताचा काही संबंध आहे का? नाही. पण प्रतीती होते की नाही? होते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय का वेगळं पडलंय पिवळं, मग त्याचा सोन्याचा काही संबंध आहे का? पण वाटतं का नाही सोनेच पडले? काही कारण नाही. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मांडल्याखेरीज गतीच नाही. म्हणून तिथं अनिर्वचनीय ख्यातीच मांडली पाहिजे. कळलं का? स्वप्नामध्येही मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी लक्षात येतंय का? परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध आहे का? नाही. पण रजताची प्रतीती येते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मांडल्याशिवाय गतीच नाही. म्हणून तिथं अनिर्वचनीय ख्यातीच मांडली पाहिजे. स्वप्नामध्येही मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. त्या पदार्थाची सत्यता नाही आहे, ती ब्रह्माची सत्यता आहे. तिथं अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. सत्यता कोणाची? ब्रह्माची. वाटते कुठं? रजताच्या ठिकाणी, स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ आहेत का? मग नसून प्रतीत होतात. नाहीचे ते पण नसूनच प्रतीत होतात. म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. कशी? अनिर्वचनीयच. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. काही ठिकाणी मानायची तर मानावं, पण सर्व ठिकाणी अन्यथा ख्याती नाही मानता येणार. लक्षामध्ये
आता देशकालाच्या ठिकाणी 17 हेडिंग कारणता आणि आकाशादिकाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते, त्याबद्दल शंका व समाधान. जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, ब्रह्माची कारणता, तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये? मग लक्षात आलं का? देशकालाच्या ठिकाणी होते, मग आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे ब्रह्माची कारणता. जसं देशकालाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, मग आकाशादी सृष्टीचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. अशी शंका केली होती. तिचं समाधान असं आहे की जशी स्वप्नात पिता पुत्राची 2 शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीराचं चैतन्य अधिष्ठान असतं, दोन्ही शरीराचं चैतन्य, तरीही पितृ शरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते. अधिष्ठान चैतन्याची कारणता आणि पितृ जन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होतीच. ते युगपत उत्पन्न झाले, तरी पण कारण कार्यता उत्पन्न होते. याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे, तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. लक्षात येते? शिष्य म्हणतो, महाराज, देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची प्रतीती होते ती ब्रह्माची कारणता आहे असं आपण सांगितलं. आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितलं ती ब्रह्माचीच ना. कारणता जर ब्रह्माची आहे तर कार्यता कोणाची असेल? ब्रह्माचीच. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणून मला शंका आली. तुम्ही सांगितलं खरी गोष्ट आहे, पण मला काही स्पष्ट कळालं नाही. श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, ब्रह्मचैतन्य हे असंग आहे. कळलं का? संगरहित आहे, नाहीच काहीच कशा संग. एक ब्रह्मच जर आहे तर संग कुणाचा? एकमेव अद्वितीय ब्रह्म. परमार्थ दृष्ट्या त्याच्यापासूनही काही झालं नाही, म्हणून ते कोणाचं कारणही नाही. म्हणजे कारणता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही, काही नाहीच. तर तसंच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालेलं, म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यताही हा धर्मही. कार्य कारण धर्माहून ब्रह्म कसं आहे? असंग वेगळं आहे. एकच ब्रह्म आहे, तर लावता कुठं भानगडी बघायचं, असा प्रकार आहे. यावर शिष्य पुन्हा शंका घेतो तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडली कवरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान